आणि आताची एक महत्त्वाची बातमी, शरद पवार गटाला हायकोर्टाची नोटीस आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी हायकोर्टामध्ये न्यायालयीन लढा सुरू आहे। 11 मार्च पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि ही सुनावणी 14 मार्च पर्यंत तहकूब करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचे जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्या विरोधात कोर्टात याचिका आहे। तर शरद पवार गटाला आता नोटीस आलेली आहे। आमदार अपात्रता प्रकरणी हायकोर्टामध्ये न्यायालयीन लढा सुरू आहे। 11 मार्च पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सुनावणी 14 मार्च पर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्या विरोधात कोर्टात याचिका आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, काय अधिक माहिती आहे? शरद पवार गटाला हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे। नक्कीच मोनी, आपल्याला माहित असेल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाचे आमदार अपात्र केलं नव्हतं। त्या प्रकरणी अनिल पाटील हे अजित गटाचे यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची याचिकेतून मागणी केली होती। त्या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी झालेली आहे। 11 पर्यंत शरद पवार 30 आमदारांना आपली भूमिका स्पष्ट करण्यात यावी असं या नोटीसमधून म्हणण्यात आलेलं आहे। आणि या प्रकरणी आता पुढील सुनावणी आहे ते 14 मार्चला होईल। तोपर्यंत शरद पवार गटातील सर्व आमदारांनी आपलं जे म्हणणं आहे, काय त्यांना निलंबित करू नये, ते त्यांनी सादर करावं। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।